ऐका ना मंडळी, मी आता आमच्या बागेमध्ये आहे आणि खूप छान असं एक फुलपाखरू आलं आहे आमच्या बागेमध्ये. तुम्हाला मी दाखवतोय बघा. मंडळी, तशी आमच्या बागेमध्ये बऱ्याच प्रकारची फुलपाखरं येतात. मला कधी व्हिडिओ काढायला भेटतात नाही भेटतात, मी आता व्हिडिओ काढतोय आणि तुम्हाला दाखवतोय. खूप छान आणि सुंदर फुलपाखरू आपल्याला इथे बघायला मिळते. हे बघा, आमच्या बागेमध्ये अजून पण बऱ्याच प्रकारची फुलझाडं आहेत. त्यापैकी इथे पण काही फुलं फुलली आहेत. इकडे बघा, याच्यावरती एक कोळी पण तुम्हाला बघायला मिळेल. मी दाखवण्याचा प्रयत्न करते, बघा तुम्हाला दिसतो काय. इकडे काही शोची झाडं आहेत. सफेद पानं, गुलाबी बॉर्डर. समोर तेच झाड आहे पण पूर्ण गुलाबी बॉर्डर आहे. इकडे बघा, एक सुंदर अशी वेल आहे, त्याच्यावरती खूप छान अशी फुलं आलेत. ही फुलं जवळजवळ महिनाभर टिकतात. त्याचबरोबर इकडे पण बघा, गुच्छांची लाल फुलं आहेत. इकडे बघा, अंगणाच्या कठड्यावरती पण बाबांनी झाडं ठेवले आहेत पिशवीमध्ये, कुंड्यांमध्ये. बऱ्याच प्रकारचे आहेत. तेरडा, गुलाब, आणखीन शोचे वगैरे खूप प्रकारचे आहेत. पूर्ण जो कठडा आहे ना, तो पप्पांनी कोणत्या नाही कोणत्या फुलाच्या झाडांनी अगदी सजवून ठेवला आहे आणि त्याला तेवढीच सुंदर सुंदर फुलं पण आली आहेत. हे बघा मंडळी, इकडे आमचं छोटंसं तलाव आहे, तळं आहे. त्यामध्ये कमळाची पण झाडं आहेत बघा. खाली दिसत कमळाचे दांडे आले आहेत, तुम्हाला बघायला मिळतील. आता ते पावसाच्या पाण्यामुळे ते कुजलेत त्याची पानं. मग आता पाऊस कमी झाला की परत त्याला फुलं वगैरे खूप ते कळे आतमध्ये आले. तिथं मला दिसतात आतमध्ये खाली आहेत कळे. आता काही दिवसामध्ये ते फुलं पण वरती येतील. पण हे इकडे बघा, हिरव्या कलरचं हे झाड आहे ना, हे खूप वाढलं इकडे. आम्ही यामध्ये गप्पी मासे पाळले बघा. इथे खूप आहेत गप्पी मासे पाळलेले आम्ही. गप्पी मासे आम्ही का पाळलेत माहिती आहे का, तर डासांची अंडी वगैरे ते खातात ना, तर कदाचित याच्या पाण्यामध्ये डास तयार झाले तर मग ते वाढू नयेत, त्यासाठी आम्ही इथे हे गप्पी मासे पाळलेत. हा बघा, एक दिसतोय गप्पी मासा. असे खूप आहेत त्याच्यामध्ये. मंडळी, हे अंगणातून असं दिसतं. ज्या आम्ही कुंड्या ठेवल्यात ना कट्ट्यावरती साईडला अंगणाच्या, मगाशी तुम्हाला मी खालून दाखवलं, आता हे बघा हे वरतून दाखवते. हे अशा ठेवल्या तिथे कुंड्या. तुम्हाला मी आता जी वेल दाखवली ना मगाशी फुलाची, त्याच्यावरती एक खूप सुंदर असा पक्षी मध गोळा करतोय. कोणता पक्षी आहे मंडळी, या मला कमेंट करून सांगा. तर मंडळी, ही आमची छोटीशी बाग आहे आणि यामध्ये बऱ्याच प्रकारची फुलझाडं फळझाडं आहेत. जशी जशी फुलं येतील फळं येतील तशी मी नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन.